नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। आता राज्य सरकार मुख्यमंत्री यांनी जसे की शेतकऱ्यांसाठी पेरणीसाठी मदत म्हणून प्रत्येक 20,000 रुपये शेतकऱ्यांना तात्काळ बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांना पेरणीसाठी मदतीचा हातभार इथं लावण्यासाठी शासनाने हे पैसे वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पाहूयात काय आहे सर्व संपूर्ण बातमी, कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत आणि 20,000 रुपये कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील, तसेच कोणते जिल्हे यासाठी पात्र ठरले आणि याबद्दल संपूर्ण माहिती ही अशी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो। तर बघा, जसं की इथं बघा, शेतकऱ्यांना पेरणीसाठी मदतीचा हात लावण्यासाठी इथं शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि 20,000 रुपये तुम्हाला इथे देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे मित्रांनो। बघा, आता हे पैसे जसे की 20,000 रुपये कधीपर्यंत तुमच्या जसे की पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही घरामध्ये जर जसे की पिवळे राशन कार्ड, केसरी राशन कार्ड असेल तर राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता पेरणीच्या जसं की आधी इथं 4-5 दिवसा अगोदर 20,000 रुपये तुम्हाला अनुदान मिळणार आहे। केंद्र व राज्य सरकार दोन्ही मिळून हे पैसे देणार आहे। मग आता ते हे कोणत्या जसे की योजनेद्वारे अनुदान मिळणार आहे शेतकरी मित्रांनो, राज्यातील पिवळे व केसरी राशन कार्ड धारकांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे। तुम्ही जर जसे की शेतकरी असाल, तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला इथं पुढील 4 दिवसांमध्ये 20,000 रुपयेपर्यंत अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांना काही पात्रता सुद्धा इथं लावण्यात आलेले आहे। जर इथं पात्रतेमध्ये तुम्ही बसाल तर तुम्हाला 20,000 रुपयेचा लाभ इथे तुरंत भेटणार आहे मित्रांनो। शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेण्याचा शेतकरी वर्ग जसं की सरकारकडून इथं शेतकऱ्यांना खुश झाला पाहिजे। परंतु शेतकरी मित्रांनो, राज्यातील सरसकट इथं सर्व शेतकऱ्यांचा हा लाभ मिळणार नाही। काही ठराविक जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांचे जसे की इथं लाभ देखील मिळणार आहे, लाभ सरकारकडून मिळणार आहे मित्रांनो। केंद्र सरकारच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या माध्यमातून 14 जिल्ह्यांची निवड आता करण्यात आलेली आहे। 14 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला हा सुद्धा सरकारच्या माध्यमातून 20,000 रुपयाचा लाभ इथं भेटणार आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून काही पात्रता, काही अटी सुद्धा ठेवण्यात आलेल्या आहे। जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल आणि 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा पेरणीसाठी सरकारकडून इथे तुम्हाला 20,000 रुपयाचा लाभ इथे मिळणार आहे मित्रांनो। मग कोणकोणत्या पात्रता इथे असणार आहे, कोणकोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहूया कोणत्या अटी सरकारच्या माध्यमातून ठेवण्यात आलेल्या आहे, कोणकोणती पात्रता लावण्यात आलेली आहे। शेतकरी हा PM किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असावा। मग शेतकरी मित्रांनो, तुम्ही जसं की आधी PM किसान योजनेचा जसं की 19वा हप्ता घेतलेला असावा, नमो शेतकरी योजनेचा 7वा आणि 6वा हप्ता आतापर्यंत म्हणजे तुमच्या जसं की मित्रांनो बघा, 6 हप्ते घेतलेले असावेत। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा, PM शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। तुम्हाला सुद्धा हा लाभ केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे। नेमकं पेरणीसाठीच्या इथं पैसे किती जसे की कधी मिळणार आहे आणि सरकारचे जसे की पेरणीसाठी पैसे देण्याचं ठरलंय, याचं म्हणजे शेतकऱ्यांना पेरणीसाठी थोडाफार हातभार लावा। म्हणजे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आता लॉटरी काढलेली आहे। याचा जसं की लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय पात्रता सरकारने लावलेली आहे, फक्त तुम्ही 2 मिनिटांमध्ये लक्ष देऊन बघून घ्या की कोणकोणत्या जसं की 14 जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे, तसेच कोणकोणत्या पात्रता इथं लावण्यात आलेल्या आहे लगेच सांगणार आहे। यामध्ये पहिली पात्रता सांगण्यात आली आहे, म्हणजेच तुम्ही PM किसानचा जसं की PM किसान व नमो शेतकरी योजनेचे तुम्ही लाभार्थी असणे गरजेचे असणार आहे। त्याच्यानंतर बघा, इथे दुसरी पात्रता अशी सांगण्यात आलेली आहे की तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी राशन कार्ड दोन्हीपैकी एक राशन कार्ड असणे आवश्यक असणार आहे। सगळ्यात महत्त्वाची पात्रता म्हणजे इथं बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे की जसे की म्हणजेच तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असायलाच पाहिजे, तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या त्या 14 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला हा लाभ मिळणार आहे पुढे पाहणार आहोत, तुम्हाला समजणार आहे। त्यासाठी तुम्ही सुद्धा व्हिडिओला पूर्णपणे बघा, शेवटपर्यंत
बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा त्यानंतर दुसरी पात्रता सांगण्यात आलेली आहे, म्हणजेच तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असायला पाहिजे. त्यानंतर तिसरी पात्रता म्हणजेच अत्यंत महत्त्वाची, जी सर्व राज्यातील शेतकऱ्यांना लागू होत आहे, म्हणजेच तुमच्या इथं घरामध्ये कोणतीही व्यक्ती पेन्शन घेत नसावं, म्हणजेच सरकारच्या माध्यमातून तुमचे वडील असेल, तुमची आई असेल किंवा कोणी सरकारी नोकरदार इथं नसावे. जसं बघा रिटायरमेंट त्यांनी घेतलेलं नसावं. तुमच्या घरामध्ये पेन्शन घेत असतील तर त्यांना हा लाभ देण्यात येणार नाही. तुमच्या घरामध्ये जर कोणी मुलगा मुलगी सरकारी नोकरीचे खासदार आमदार किंवा सरकारी नोकरीवर असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. कोणत्याही सरकारी खात्यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण सरकार म्हणते जसं की शेतकरी गरीब आहे आणि गरजूवंत शेतकरी आहे, यांनाच हा लाभ फक्त आणि फक्त शेतकऱ्यांनाच हा लाभ इथे देण्यात येतो. आणि त्यानंतर हे अनुदान आता सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. मग तुमच्या नावामध्ये हा प्रश्न पडला असेल की कोणत्या योजनेद्वारे तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत, तर याबद्दल मित्रांनो मी तुम्हाला समोर माहिती सांगणारच आहे. परंतु लक्षात ठेवा की या ठिकाणी कोणकोणत्या ज्या 14 जिल्हे असणार आहे जिथे हे पैशाची वाटप होणार आहे, या 14 जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नक्कीच बघा. त्यानंतर तिसरी पात्रता या ठिकाणी सांगण्यात आली होती, म्हणजेच तुमच्या जसं की उत्पन्नाच्या संदर्भातील आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयापर्यंत कमी असणे, म्हणजे कमी असायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, तुमचं उत्पन्न जर या ठिकाणी 2.5 लाखपेक्षा कमी असेल तर तुम्हाला लाभ सुद्धा नक्की 100% मिळणार आहे. कारण की बघा सरकारच्या माध्यमातून दिलं जाणारं काही शेतकऱ्यांचं उत्पन्न 5 लाख रुपयेपर्यंत असू शकते, 15 लाख रुपयेपर्यंत असते. त्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा आता सगळ्या महत्त्वाची अपडेट इथे तुम्हाला मी सांगतो. बँक खाते या जसं की महत्त्वाच्या 12 बँके आहे मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की फक्त ना आणि फक्त या 12 बँकेमध्येच हे पैसे जमा होणार आहे. कारण हे पैसे आहेत, जर बघा इथं जसं की तुम्हाला जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून येणार आहे, म्हणजेच केंद्र सरकारच्या माध्यमातून येणार आहे, तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा येणार आहेत. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही, म्हणजेच ह्या 14 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. परंतु आता ठिकाणी कोणत्या बँकेचे इथं 14 जिल्ह्यांची लिस्ट असणार आहे आणि बँका पहा शेतकरी मित्रांनो, बँका आहेत, तुम्हाला मी बँकांची लिस्ट देखील सांगणार आहे, तर लक्षपूर्वक देखील तुम्हाला बँकांची लिस्ट पाहायची आहे. त्यानंतर जिल्ह्याची लिस्ट देखील आज आपण बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, वेळ न करता इथे बघूया जिल्ह्यांची यादी. तर 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का लगेच बघा. इथे पहिला जिल्हा पहा मित्रांनो, जसं की सांगण्यात आलेलं आहे लातूर जिल्हा. 2 नंबरचा जिल्हा आहे मित्रांनो हिंगोली जिल्हा. त्यानंतर बघा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी असाल तर महत्त्वाचा लाभ तुम्हाला इथे मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो, जसं की PM किसान योजनेचा, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला असाल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे मित्रांनो अमरावती जिल्हा. तर अमरावती जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आत्ताच जसं की बँका सांगितल्या आहेत, तर बँकेमध्ये जसं की खातं उघडलेलं असेल तर तुम्हाला इथं अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे, तर तुम्हाला सुद्धा लाभ मिळणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे मित्रांनो वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना खुशखबर असणार आहे. शेतकऱ्यांसाठी खूप सारे जिल्ह्यांमधले इथं आत्महत्या सुद्धा केलेली आहे मित्रांनो. तर त्यानंतर बघा इथे जिल्ह्यांचे नाव देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर वाशिम जिल्ह्यातील शेतकरी असाल तर सुद्धा तुम्हाला हा लाभ 100% मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर इथं जसं की यानंतरचा पुढचा जिल्हा आहे मित्रांनो ज्यामध्ये शेतकऱ्यांना खूप साऱ्या आत्महत्या केल्या आहेत, अशा जिल्हा आहेत, म्हणजेच अकोला जिल्हा. तर अकोला जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा खूप साऱ्या आत्महत्या केलेल्या सरकारच्या लक्षात आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा पिवळे आणि केसरी राशन कार्ड तुमच्याकडे असेल तर हा लाभ तुम्हाला 100% मिळणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघा, इथं समोरचा जिल्हा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो बुलढाणा जिल्हा असणार आहे, यवतमाळ जिल्हा असणार आहे. तर यवतमाळ बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा हा लाभ घेणार आहे, त्यांना देखील इथं लाभ मिळणार आहे. पुढचा जिल्हा आहे मित्रांनो वर्धा जिल्हा. तर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हा लाभ मिळणार आहे आणि तुमच्याकडे पिवळे आणि केसरी राशन कार्ड असणे गरजेचे असणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले देखील शेतकऱ्यांना इथं लाभ मिळणार आहे. कारण की बघा की त्यानंतरचा पुढचा जिल्हा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जालना जिल्हा असणार आहे. तर जालना जिल्ह्यातले सुद्धा इथं शेतकरी असाल तर तुम्हाला देखील हा लाभ मिळणार आहे. 5 दिवसांमध्ये हा लाभ तुम्हाला देण्यात येणार आहे. तर बघा इथं पुढचा जिल्हा मी तुम्हाला म्हणजेच इथे नांदेड जिल्हा आहे मित्रांनो. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर इथं जसं की शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. म्हणजेच त्यानंतर बघा इथं मागील 2020 पासून ते 2025 पर्यंत आत्महत्या खूप साऱ्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी आत्महत्या केलेल्या, त्यामुळे हा
जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सुद्धा पिवळ्या आणि केसरी राशन कार्डवरती लाभ देण्याचा इथे सरकारने निर्णय घेतला आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा मित्रांनो बीड जिल्हा, तर बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना देखील हा लाभ मिळणार आहे। त्यानंतरचा समोरचा जिल्हा आहे म्हणजेच धाराशिव जिल्हा, धाराशिव जिल्ह्यातल्या देखील शेतकऱ्यांना इथे लाभ मिळणार आहे। त्यानंतर परभणी जिल्हा असणार आहे, तर परभणी जिल्ह्यातल्या देखील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। कारण की बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथे पिवळं व केसरी राशन कार्ड धारकांसाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी या जसं की 14 जिल्हे सांगितलेले आहे, तर या 14 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जसं की 9,000 रुपये देण्याचे ठरवले आहे। जसं की 14 जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का लगेच तुम्ही बघा, कारण की तुम्हाला 9,000 रुपये देण्याचे इथं सरकारने ठरवलेलं आहे। सरकारच्या माध्यमातून असं आढळून आले की आजपासून जसं की आपण जर अजून इथं जसं की 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा अजूनही पण मिळालेला नाही, लवकरच आता पेरणीसाठी आणि पेरणीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा सुद्धा सोडण्यात येणार आहे। तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक अतिशय आनंदाची बातमी सुद्धा आली आहे, म्हणजेच राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून जसे की राज्य सरकार व नमो शेतकरी योजना 7वा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर येणार आहे आणि केंद्र सरकार जो PM किसान योजनेचा लाभ देत आहे, तर 20वा हप्ता सुद्धा लवकरात लवकर देण्याची इथं त्यांनी ठरवलेलं आहे। तर अशा प्रकारे माहिती समोर आलेली आहे, परंतु जे 14 जिल्हे सांगितले आहेत तर ते शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत। त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पिवळे व केसरी राशन कार्डवरती सरकारच्या माध्यमातून अन्नधान्यऐवजी त्यांना रोख रक्कम 9,000 रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे। तसेच इथं बघा सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून काही पीक विमा भेटलेला नाही, त्यांना पीक विमा सुद्धा 10 ते 12,000 रुपयेपर्यंत अजून मिळायचा बाकी राहिलेला आहे। जसं की राशन कार्डवरती 9,000 रुपये पीक विमाची, इथं 10,000 रुपये ते 12,000 रुपये सगळे मिळून इथे त्यांना 20,000 रुपये तुम्हाला लवकरात लवकर मिळण्याची शक्यता आता सरकारच्या माध्यमातून व्यक्त केली आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग हा सरकारकडून खूप सारं इथे लवकरात खूप अतिशय महत्त्वाची आणि खुशखबर शेतकऱ्यांसाठी आलेली आहे। तर 14 जिल्ह्यातील शेतकरी तुम्ही असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणत्या जिल्ह्यातनं तुम्ही आपल्या व्हिडिओला बघत आहात। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी होती मित्रांनो। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर शेतकरी मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।